नमस्कार, मी मृणाली पिळणकर. LS मराठीवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे क्रिकेट विश्वातून. सध्या T20 वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. कालच्या भारत विरुद्ध नामिबियाच्या सामन्यात रंगलेल्या थराराबद्दल आपण या व्हिडिओत आता चर्चा करणार आहोत. गुरुवारी 12 फेब्रुवारीला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या T20 वर्ल्ड कप मधील 18व्या सामन्यात भारतीय संघाने नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवलाय. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील धावांच्या दृष्टीने हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरलाय. या सामन्यात भारताची स्फोटक फलंदाजी देखील पाहायला मिळाली. नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ईशान किशनने अवघ्या 24 चेंडूत 61 धावांची झंझावाती खेळी करून भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याच्या या खेळीत 6 चौकार, 5 षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. मध्यफळीत हार्दिक पांड्याने 28 चेंडूत 52 धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने 20 षटकात 9 बाद 209 धावांची डोंगरासारखी धावसंख्या उभी केली. नामिबियाच्या कर्णधार जेरहार्ड इरास्मसने 4 बळी मिळवून भारतीय धावगतीवर काहीसा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा बोलबाला देखील तसाच राहिला. 210 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात चांगली झाली होती, पण भारतीय फिरकीपटूंसमोर त्यांचा काही निभाव लागला नाही. वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीच्या जोरावर केवळ 7 धावात 3 बळी घेत नामिबियाचं कंबरटच मोडलं. त्याला हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेत मोलाची साथ दिली. नामिबियाचा डाव 18.2 षटकात 116 धावांवर आटोपला. या सामन्यात तडाखेबाज बॅटिंग आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. या विजयामुळे भारतीय संघाने अ गटात 4 गुणांसह आणि उत्तम नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावलंय. टीम इंडियाचा विजयरथ असाच राहिल्यास भारत तिसरा T20 वर्ल्ड कप ही लवकरच जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात आधी 2007 मध्ये MS धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला T20 वर्ल्ड कप उचलला आणि त्यानंतर दुसरा T20 वर्ल्ड कप रोहित शर्मानं आणला. आता तुमचा आमचा लाडका सूर्या भाऊ तिसरा वर्ल्ड कप घेऊन यावा, त्यासाठी त्याला आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊयात.